कोल्हापूर शहरामध्ये जवळपास 49 ठिकाणी 1700 गाळेधारक जे महापालिकेच्या जागेमध्ये आपला व्यवसाय करत आहेत. गेले अनेक वर्ष या ठिकाणी हा त्यांचा व्यवसाय सुरू आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. काही जणांना ओपन जागा मिळालेली आहे, काही जणांना गाळा घेत असताना ती डिपॉट भरून घेतलेली आहे. आणि मग एकंदरीतच गेले काही दिवस रेडी रेकनरवर या गाळेधारकांकडून भाडेवाढ घ्यावी अशा पद्धतीचा कायदा गेल्या 5-7 वर्षापूर्वी सभागृहामध्ये मुंबई उच्च आपला विधानसभेच्या उच्च सभागृहामध्ये पास झाला. आणि त्यानंतर गाळेधारकांनी न परवडणारा असल्यामुळे त्याला विरोध केला. गेले अनेक दिवस हा कोल्हापूरचा देखील प्रश्न प्रलंबित होता. आज या ठिकाणी संपूर्ण लोकप्रतिनिधी, अधिकारी, आयुक्त स्वतः या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते आणि जे लढा देतात ते सर्व कृती समित्या देखील गाळेधारकांसाठी या ठिकाणी उपस्थित होत्या. या सर्वांच्या बैठकीमध्ये आम्ही आज ही बैठक या ठिकाणी आयोजित केली आणि विविध बाजूंचा विचार करून आपल्याला या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे. हा एक वाक्य निर्णय या ठिकाणी आज झालेला आहे आणि मला खात्री आहे की सन्माननीय आयुक्त हे निश्चितपणे सकारात्मक आहेत. आयुक्त सकारात्मक जसे आहेत तसे आमचे गाळेधारक देखील सकारात्मक आहेत. कारण महापालिका आमची आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणच्या गाळेधारकांचा निर्णय घेत असताना त्या ठिकाणची एक समिती तयार करून किती भाडेवाढ परवडतं किंवा कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे सगळ्या बाबींचा विचार करून लवकरच हा निर्णय घेऊन येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये गेल्या अनेक वर्षाचा गाळेधारकांचा लढा हा संपवण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ.